अधिकारों का आप संरक्षण। माननीय सदस्य कंगना रनौत जी, आपल्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्री महोदयाचं लक्ष कॅमेरा अतिशय सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये प्रचंड पावसामुळे जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं महाराष्ट्र राज्याला काय मदत केली ह्याच्या बाबतीत मी 2 डिसेंबरला तारांकित प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये माननीय गृह राज्यमंत्री यांनी उत्तर दिले। मैं थोड़ा सा कोट करतो। वर्ष 2025 के दौरान आई बाढ़ के मद्देनजर राज्य के प्रभावित क्षेत्रों का दौरा कर नुकसान का मौके पर आकलन करने हेतु 16/10/2025 को एक IMCT का गठन किया गया है। IMCT ने 3/11/2025 से 5/11/2025 तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया है। इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है, ऐसा उत्तर में माननीय मंत्री जी ने कहा है। उसके बाद कल खुद कृषि मंत्री जी ने भी कहा है कि महाराष्ट्र सरकार से कोई प्रस्ताव आया नहीं है। माननीय अध्यक्ष जी, मेरा सिर्फ इतना अनुरोध है कि हम यहाँ सदस्य प्रश्न पूछते हैं, मंत्री जी हमको उत्तर देते हैं, अगर वो जवाब अगर झूठे आ रहे होंगे, गलत आ रहे तो ये हमारा प्रिविलेज बनता है, हमारे अधिकारों का संरक्षण। मी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्री महोदयाचं लक्ष कॅमेरा अतिशय भारतातल्या महत्वाच्या विषयाकडे वेधू इच्छितो। सभापती महोदय, नगरपालिका आणि नगरपंचायत ह्या 2 क्षेत्रामध्ये ज्या शेतकऱ्याच्या जमिनी येतात त्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी विहिरी खणण्याच्या बाबतीत असेल, फळबाग लागवडीच्या बाबतीत असेल, शेतरस्ते करण्याच्या बाबतीतला असेल, हा लाभ नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या हद्दीमध्ये ज्या शेतकऱ्याच्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्याला हा लाभ त्या ठिकाणी घेता येत नाही। सभापती महोदय, माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील अनेक शेतकरी ज्यांची जमीन नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये येते अशा शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येत नाही। माझी आपल्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री महोदयांकडे विनंती आहे की मनरेगाच्या कायद्यामध्ये बदल करून नगरपंचायत आणि नगर परिषद याच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनीला सुद्धा किंवा त्याच्या हद्दीत येणाऱ्या जमिनींना सुद्धा मनरेगाच्या अंतर्गत जे लाभ इतर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मिळतात त्याच पद्धतीनं नगरपालिका आणि नगरपंचायतच्या हद्दीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा तो लाभ त्या ठिकाणी दिला जावा, ही कळकळीची विनंती